या फुकट्या रत्नीची लायकी का नाही आधीच कळायला पाहिजे होती आपल्याला. मग काय तर मी तर तुम्हाला आधीच म्हटलं होतं का ती बैल चॅप्टर आहे ते. होय तर तुला आधीच कळतं का नाही समज. देव तुझ्या कानात येऊन सांगतो का नाही पुढे काय होणार आहे ती. जरा काय झालं का नाही की तुझी हीच स्टेप चालू असती. मला माहितच होतं, मी म्हणणारच होते, मला वाटलंच होतं, तुम्हाला काही कळतच नाही, डोसकच नाही, आयडियाज देते. अगं काय बस जरा. इथं आधीच किती डोकं चालन झालंय माझं. मम्मी ते दोघं बी आले वाटतं. ही दोघं एकत्र कसं काय आलं? ह्यांचं भांडण मिटलं काय? मिटलंच असणार बहुतेक. मला तरी आधीपासूनच वाटत होतं बघा. ह्या नेबरेटची आता पुन्हा एकदा खरडपट्टी काढावी लागते बघ. थांब. हा मम्मी थांबा थांबा शांत व्हा. उगाच त्यांच्याशी भांडायला जाऊ नका. आधीच त्या तुम्हाला उलट उत्तर द्यायला लागलेत. त्यात तुमचाच अपमान होईल. शांत व्हा शांत व्हा. बस. नाही बेट ते राहू दे तुझ्याकडच. तसं आता किती दिवस उरल्यात ना. राहू दे राहू दे. ओ चित्तरकार, तुम्ही बसा इथं बरंच खरडत. तिथं पोरगा हाताबाहेर चाललंय तर त्याचं तुम्हाला काहीच नाही. ती त्या नेबरेटची माफी काय मागते, तिला गाडीवरनं काय फिरवते. अहो घटस्फट तोंडावर आलाय तर त्यांची थेरा चालूच आहे. मग अजून काय करायला पाहिजे त्यांनी? ती पोरगी 2-4 दिवसात या घरातनं निघून जाईल. माया, तुझं पोरग त्या पोरीवर जीवापाड प्रेम करतय हे फक्त तू सोडून सगळ्या जगाला दिसतंय. पण तुला नाही दिसत. आणि दिसेल कसं? स्वार्थाची पट्टी बांधलीस ना डोळ्यावर तू. माया, तुझ्या या मूर्खपणामुळं सत्याचं, त्याच्या संसाराचं, या घराचं किती नुकसान होतंय हे नाही कळत आहे तुला. आणि ज्या दिवशी कळेल त्या दिवशी वेळ निघून गेलेली असेल.